जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, समर्थ म्हणतात, माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो. मन समाधानी असलं की छोट्या गोष्टींचे भांडवल करून भरपूर आनंद घेता येतो. एका ठिकाणी वाचलेलं सुंदर वाक्य आहे, घसरलेला पाय तुम्हाला सावरता येईल, पण बोललेला शब्द सावरता येणार नाही. मित्रांनो, परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गवताने भरली जाते, तसेच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाही तर ती जागा नकारात्मक विचार घेते. सुख आणि दुःख आपोआपच येत नाही, ते आपण केलेल्या कर्माचे फळ असतात. मित्रांनो, मोठमोठ्या अंकांची आकडेमोड करणारा माणूस नात्यांच्या गणितामध्ये तो अपयशी ठरतो. माणूस जेव्हा असामान्य कार्य करून दाखवतो तेच त्याच्या यशाचे खरे कारण ठरते. मित्रांनो, जमिनीवर असणाऱ्यांनाच आकाशात उडण्याची स्वप्न पडतात. जे हवेत असतात ते नेहमी जमिनीकडे वाटचाल करतात. मनातलं ओझं कमी करायचं असेल तर पुस्तकात डोकवायला शिका. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला पुन्हा स्पर्श करू शकत नाही. वेळेचेही अगदी तसंच आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, त्या क्षणाचा सदुपयोग करा. मित्रांनो, माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो. आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी कुणालाही सांगू नका. तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमचा पगार आणि तुमची पुढची वाटचाल. मित्रांनो, कोणाला पसंत करणे ही वेगळी गोष्ट आहे, पण अगोदर त्याचा आदर करायला शिका. जीवनात काहीच कायम स्वरूपी नसते, ना चांगले दिवस ना वाईट दिवस. खरं तर विश्वास आपल्या श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण तोच विश्वास लोकांवर ठेवून बसतो. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात राहण्यासाठी कोणाकडे भीक मागू नका. जर त्याच्या मनात तुमच्यासाठी प्रेमच नसेल तर तुमच्यासोबत ते असूनही नसल्यासारखेच असतील. आयुष्य असतं बाभळीच्या पालवीसारखं, काट्यातच फुलणार आणि काट्यातच विरणार. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, मग कधीही गैरसमज होणार नाहीत. मित्रांनो, आपलं दुःख लपवून आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की जीवन असावं तर तुमच्यासारखं. चमचा एखाद्या पदार्थात असूनही त्याला त्या पदार्थाची चव कळत नाही. अगदी त्याचप्रमाणे मूर्ख माणसे चांगल्या माणसांच्या संगतीत राहूनही त्यांना त्यांची किंमत कधीच कळत नाही. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच असतो, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. मित्रांनो, आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे. कोणतंही नातं 4 तत्वांवर आधारित असते. आदर करणे, समजून घेणे, आहे तसं स्वीकार करणे आणि दाद देणे. उसने पैसे देताना जरा विचार करा, कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागवावे लागतात. मित्रांनो, वाळूमध्ये पडलेली साखर मुंगी खाऊ शकते, परंतु हत्ती नाही. म्हणूनच कधीही कोणाला लहान समजू नका, कारण लहान माणसे सुद्धा मोठमोठी कामे करू शकतात. आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं, कारण त्या मनात जपून ठेवता येतात. पण क्षण सांभाळणं खूप कठीण असतं, कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.
ज्यांना आपण आपलं मानतो तेच आपल्याला एक दिवस परकेपणाची जाणीव करून देतात. मित्रांनो, तोंडावर बोलण्याची हिंमत नसली की लोक स्टेटस अपडेट करतात. किंमत पैशाला कधीच नसते. किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते. आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखावणारी व्यक्ती समोर असतानाही आपल्याला हसता आलं पाहिजे. मित्रांनो, कोणासोबतही टाइमपास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा काही वेळाचा टाइमपास एखाद्याचं हसू आयुष्यभरासाठी हिरावून घेऊ शकतो. स्वतःचं तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही. मित्रांनो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही, ते फक्त आयुष्य आहे. मग चांगलं बनवायचं की वाईट बनवायचं ते आपल्याच हातात आहे. मित्रांनो, प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव नक्कीच होतो. आवडीचं काम मन लावून करा. तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या लोकांनाच करू द्या, कारण कोणीच आपलं घर चालवायला येत नाही. मित्रांनो, यावर विश्वास ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळत असते. स्वभाव आणि विचार नेहमी चांगले ठेवा. डीपी आणि स्टेटस तर सगळे चांगलेच ठेवतात. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात. माणसे समजायला ती वाचावीच लागतात. तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, परंतु तुमचा संघर्ष नाही. मित्रांनो, आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला. म्हणून समजा, लोकांना चेष्टा करू द्या, ते त्यांच्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्यांचे उत्तर देऊ. मित्रांनो, जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका, आणि जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले दुःख कधीच सांगू नका. तुमची डिग्री हा कागदाचा निव्वळ एक तुकडा आहे. तुम्ही कसे वागता त्यावरूनच तुमचे शिक्षण दिसून येते. मित्रांनो, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय अगदी घातक असते. कधी कधी उत्तर न देणे सुद्धा एक उत्तरच असते, आणि बऱ्याचदा ते जास्त प्रभावी असते. मित्रांनो, उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. तुमचा निर्णय यावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. मित्रांनो, समर्थ म्हणतात, तुम्ही कोण आहात हे तुमच्या स्वतःच्या जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तर जग तुम्हाला ओळखेल. गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. आपला सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. मित्रांनो, आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागतो. तुम्ही कोण आहात ते स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच हे जग तुम्हाला ओळखू शकेल. मित्रांनो, या समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबांमध्ये हिंमत नसते, मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. जर सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नका. शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नका. सन्मान पाहिजे असेल
तर व्यर्थ बोलू नका आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नका. मित्रांनो, आयुष्य कोणासाठी थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याची कारणे नेहमी बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटत जातात. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर ते तुम्हाला मिळाले नाही तर त्याच्यावर रागावू नका. कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, तर त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच तुम्हाला देत असतो. मित्रांनो, जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. मित्रांनो, जीवनातील वास्तव समजणे हे अवघड नाही. फक्त ज्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तुलता त्याच तराजूमध्ये स्वतः बघून बसा. एकदा का आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात. मार्ग कठीण असला तरी सुद्धा चालेल, पण जिंकण्याची जिद्द मनात असायलाच हवी. मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवून आणते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळून येते आणि दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. या संसारात आधी पुस्तकाच्या पानात बघत बघत जगायचं असतं आणि मगच ते आपल्या आयुष्याच्या पानात सुवर्ण अक्षर लिहित असतात. तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार आहे. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टिकोनाची नाही. मित्रांनो, जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही. स्वतःला सामर्थ्यवान बनवायचं असेल तर परिस्थितीशी स्वतःलाच लढावे लागते. अन्याय करणे हे पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी बघणे हे महापाप आहे. ज्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत त्यांनाच पाण्याची खरी किंमत असते. मित्रांनो, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने तोच माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. समर्थ म्हणतात, हुशार आणि चाणाक्ष माणसे आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. या उलट मूर्ख माणसे आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रू मानत असतात. मित्रांनो, मनुष्य प्राण्याची एक सवय असते की मिळालं नाही तर सबुरीने घेणार नाही आणि मिळालं तर कोणाची कदर करणार नाही. मित्रांनो, प्रामाणिक आणि मनमोकळेपणानं जगणे या जगात सोपं नाही. कारण लोक पाठिंबा कमी देतात, पण बदनामी मात्र ते जास्त करतात. एखाद्या व्यक्तीला समस्येतून बाहेर काढताना आपल्या भावनांवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते. नाहीतर त्याची समस्या कधी आपली होते हे आपल्यालाही कळत नाही. मित्रांनो, पैसा असला की सगळीच नाती तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येतात. यापेक्षा दुसरं कोणतं सत्य आजपर्यंत अनुभवातून मिळालेलं नसेल. परिस्थिती माणसाला मागे ठेवते असे खूप लोक बोलतात, पण परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवण्याचं काम करते आणि यामध्ये काही हरतात तर काही जिंकून पुढे जातात. मित्रांनो, जबाबदारीचं एक वेगळंच कौशल्य आहे. ती तुम्हाला कधीही बिघडवत नाही. महत्त्व माणसाला नसतं, त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकून घेतात तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा
मन जिंकू शकत नाही. मित्रांनो, कधीही सूड घेऊ नका. कुजलेले फळे स्वतःहून गळून पडत असतात. आज दुसऱ्याची मुलगी जर तुमच्यासाठी टाइमपास असेल तर उद्या तुमची पण मुलगी कोणाची तरी टाइमपास असू शकते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करा. या पृथ्वीतलावर एकच व्यक्ती तुम्हाला नीट समजू शकते, सांभाळू शकते आणि तुमच्यासाठी हवा तितका वेळ काढू शकते. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. मित्रांनो, अवास्तव अपेक्षा भंग होण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. मन हलकं व्हावं म्हणून माणसाने कुठेही बोलू नये. काही लोकांना फक्त मनोरंजन हवं असतं. आपल्या जीवनात एक तरी अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीशी बोलून आपले मन हलके होते आणि अशी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात असायलाच हवी. काही माणसांसोबत आपलं रक्ताचं नातं नसतं, पण ज्या वेळी त्यांच्या सानिध्यात असतो ना त्यावेळी आपल्याला आपलेपणा आणि खूप प्रसन्न वाटतं. हे वास्तव आहे. कोणाजवळ किती संपत्ती आहे यावरून कोणीही लहान मोठा होत नसतो, तर त्यांचे आचार, विचार आणि जर प्रसंगानुरूप योग्य वागतात तेच खरे मोठे असतात. मित्रांनो, मनातील गहन दुःख प्रसंग जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगू नयेत, नाही तर ते लोकांसाठी तमाशा बनतो एवढं नक्की आहे. समर्थ म्हणतात, आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या आपल्या मनाला द्या. सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. आपल्या चिंता, आपले दुःख फक्त आपल्यापुरतेच ठेवा, त्याचा बाऊ करू नका. मित्रांनो, आनंद हा मानसिक असतो. तो बाहेरील गोष्टीत न शोधता तो आपल्यामध्ये शोधा. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगवेगळी असते. त्याचा आदर करा. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. जीवनामध्ये प्रत्येक दिवसामधला थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. समोरचा माणूस तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. फक्त त्या व्यक्तीपासून दूर राहा. मित्रांनो, जिथे तुम्हाला आदर मिळत नाही ते लोक तुम्हाला किंमत देत नाहीत. मग त्यांच्याजवळ कधीही जाऊ नका. जे पचत नाही, ज्याचा त्रास होतो असे काहीच खाऊ नका. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे, अशा लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका. पण त्यांना तुमच्या डोक्यात रागाच्या रूपाने पण ठेवू नका. त्यांना तुमच्या जीवनातून काढून टाका. वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थितीत आपल्या नकारात्मक विचारांवर नेहमीच नियंत्रण ठेवा. म्हणजेच तुम्ही वाईट परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता. चांगले सुरू असताना आणि चांगली परिस्थिती असताना कधीच गर्व करू नका. मित्रांनो, दुसऱ्याला यश मिळालं तर त्याच्यासोबत स्वतःची तुलना करून माझं का चांगलं झालं नाही असा भाव ठेवून दुसऱ्यांवर जळत बसू नका. एकमेकांची मजाक, मस्करी करताना शब्दांवर कंट्रोल ठेवा. सर्वांमध्ये असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा, म्हणजे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. मित्रांनो, संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता, ते धैर्य तुमच्याकडे आहे आणि ही शक्ती फक्त तुमच्याकडेच आहे याची जाणीव ठेवा. तुमचा आजार फक्त गोळ्या आणि औषध दूर करू शकत नाहीत, तर त्यासाठी जीवनशैली, आहार आणि विचार या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा समजून घ्या. समर्थ म्हणतात, आपल्या आयुष्यात आपण किती कमावले, किती मिळवले, कितीही प्राप्त केलं तरी सुद्धा हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत आहे याची जाणीव सतत मनामध्ये ठेवा. मित्रांनो, अति जीव लावणे, अति विचार करणे आणि अति विश्वास ठेवणे या सर्वात मोठ्या चुका आहेत आणि या चुका कधी कोणावर करू नका, कारण यामध्ये
त्रास फक्त आपल्यालाच होतो. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करत राहतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. नाते कितीही वाईट असू देत, ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही, तर आग तरी नक्कीच विझू शकते. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हरलात तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकू शकता, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मित्रांनो, एखादी व्यक्ती आवडणे आणि प्रेम असणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एखाद्या व्यक्तीच्या गुणांमुळे ती व्यक्ती प्रिय होणे म्हणजेच नुसते आवडणे, आणि दोष ठाऊक असतानाही ती व्यक्ती आवडणे म्हणजेच प्रेम आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम करावे ती व्यक्ती मिळावीच असे काही नसते. त्या व्यक्तीच्या मनातही आपण आहोत ही भावनाच आयुष्यभर पुरणारी असते. प्रेम असो किंवा मैत्री असो, जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही. मित्रांनो, कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा असतो, तर कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट असते. आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजेच नशीब असते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर फक्त तुमच्याकडेच आहे, आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा फक्त तुमच्यामध्येच आहे. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे कधीच लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा या गरजेनुसार बदलतात. आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त आनंद देतात. मित्रांनो, आपले ते नाही जे फक्त फोटोमध्येच आपल्या सोबत उभे असतात, आपले तर ते असतात जे अडचणीत आपल्या सोबत असतात. मित्रांनो, समर्थ म्हणतात, नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याला अहंकार म्हणतात, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याला संस्कार म्हणतात. मनातला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसंच आपल्या शब्दातील गोडवा माणसातील नाती जपून ठेवतो. मित्रांनो, आनंद वाटणाऱ्याच्या उंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं. जर एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाऊ शकते, पण मनाच्या संपर्कातून कधीच डिलीट केले जात नाही. मित्रांनो, समर्थ म्हणतात, चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर आपल्या जीवनात वादळं निर्माण होत नाहीत. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.